स्वर्गीय आत्माराम सेठ गुलवी चषक 2022 आपण पाहतोय। यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। कान्हाई पाये विपक्ष आपण पाहतोय अमने या दोन संघामधील सामना। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। आपण पाहतोय पहिलं षटक सागर फ्लोरे हातोलतोय, तर सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते चैतन्य आणि समीर। स्वर्गीय आत्माराम सेठ गुलवी चषक 2022 दिमागदार आयोजन आणि आज दुसरी रजनी आपण अनुभवतोय, कारण कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि काल पहिलाच सामना आपण सुपर ओव्हरमध्ये पाहिला होता। त्या सामन्यामध्ये एनआर बोरपाड संघाने पराभूत केलं होतं समीर स्पोर्ट्स पिंपल या संघाला। आज अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत। आज विकेटचे हॅट्रिक पाहायला मिळाले आहेत। यावेळी पिंडला बॅट शीट घेता आला नाही, कव्हर इजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतायत। 5 षटकाचा सामना आहे। P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे, 2 षटके हे मेंढरी पावलेचे असणार आहेत। त्यामधील पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक सागर फुलोरे हा गोलंदाज हाताळतोय, तर समीर आणि चैतन्य ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कान्हाई पाय या संघाकडून। यावेळी सुरेख चेंडू वाडी आडकर चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये। चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय, गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता येस वाईड आडकरचा चेंडू होता। सागर फ्लोरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। यावेळी एक धाव पूर्ण केली जाते। लेग बादचा इशारा होतोय पंचांकडनं, अव्वंतरचेपणे एक धाव। सिंगलने धावसंख्या ओढून होती ती धावफलकावर 5 धावा। आमने इथून विकी केने यांच्याकडून आमने संघाला ऑल द बेस्ट आलेला आहे, हार्दिक शुभेच्छा दिल्या। विकी केने क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत, एक अतिशय उत्कृष्ट आयोजक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत आणि विकी केने आमने यांच्याकडून आमने संघासाठी आणि या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। खूप खूप धन्यवाद विकी केने आमने, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। गोलंदाजीमध्ये परिवर्तन P2चं अर्थात मेंढरी पावलाचं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज किरण दलिवे येतोय गोलंदाजी मार्कवर। रोड इन करून तर सामना करेल फलंदाज समीर, जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय। तीन क्षेत्ररक्षक आता आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत। इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्या मित्रांनो अनेक दिग्गज संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि परवाही अनेक स्टार संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते। यावेळी मात्र स्विंग अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते किरण दलवी, जो चेंडूला हातभर बोलवी। चांगली गोलंदाजी आपण सागर फुलोऱ्याची पाहिली होती आणि त्याच्या पावलावर पावला टाकून गोलंदाजी करताना किरण दलवी हा गोलंदाज। यावेळी मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोरा गारद होतोय कान्हाई पाया संघाचा। समीर याची केली संपुष्टात। हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता, डोके स्थिर नव्हतं, डोकं आकाशामध्ये, चेंडू आकाशामध्ये, परिणामस्वरूप झेलबादच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय समीर तांगडीच्या रूपाने। हे आपण पाहू शकता पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनेही दाखवले जाते। प्रिन्स मोहितचं अतिशय सुरेख टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडूचा सामना केला होता समीर तांगडे याने, निराशाजनक
प्रदर्शन करताना फक्त एका धावचं योगदान तो देऊ शकला. नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी अभिजित येतोय. समीर तांगडे आज विशेष काही करू शकला नाही. समीर तांगडे म्हटलं तर नक्कीच या पंचकृषीमधील एक मोठं नाव आहे, ज्याने नक्कीच पायगाव पाये खराडी परिसराचं नावही भिवंडी तालुक्यामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. दरम्यान भावालीच्या अनंत केने यांच्याकडून आमने संघासाठी आणि या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अनंत केने भावाले, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. पाहूया ओव्हर थ्रो झालेला आहे. तिसरी धाव पूर्ण करतायत का? येस, आणि तिसरी धाव तिथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. मात्र 1 शॉटचा इशारा येते. फक्त 2च धावा नक्कीच या धावफलकामध्ये ॲड केल्या जातील. भाऊ पाटील यांची अगदी तीक्ष्ण नजर, घारीसारखी नजर आपल्याला पाहायला मिळते. मोरासारखे कान आहेत भाऊ पाटील यांचे आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर आहे. धावसंख्या 7, एक फलंदाज बाद. लॉर्ड फुटात चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक तिथे नाही, दुरून येईल शतरक्षक, मात्र अडू शकणार नाही चेंडू आणि चेंडू निघून जातोय सीम आभार चौकार. या चौकारी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावपलीकडे 11 धावा. या आपण पाहू शकतो लॉर्ड फुटात चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलं होतं. खूप दूर शतरक्षक तिथे उभा होता. श्री कान्हाई माता पाये विपक्षीय आमने या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. किरण दळवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रोड इन करून वळताना पलटी शॉट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद होतोय कान्हाई पाया संघाचा. हे आपण पाहू शकता. अगदी योग्य निर्णय पंचांचा आपण पाहतोय. बरोबर चेंडू एसट्यानं जाऊन धडकला असता. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा आणि एनआर बोरपाडा या 2 संघांमधील सामना हे आजच पाहिला. टॉस बॉक्समध्ये नक्कीच पुढील सामना असणार आहे. एनआर बोरपाडा विपक्ष पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. एनआर बोरपाडा संघाने या स्पर्धेमधील पहिल्या सामन्यामध्ये सुपर परफॉर्मन्स करताना सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता आणि पिंपळगड संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. 2 फलंदाज बाद 2 फेअरमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या धावपलीकडे 11 धावा. नवीन फलंदाज खिलपट्टीवर येतोय. जितू देवलीकर. आता जितू देवलीकरला काहीतरी करावं लागेल. देवलीकर कुछ तो कर, असंच कदाचित नक्कीच त्यांचा संघ का म्हणायला असेल. कारण थोडीशी बिकट स्थिती आपण बघतोय कान्हाई पाया संघाची. एली स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही आपण पाहतोय की 30 षटकाच्या सर्कलमध्ये बहुसंख्येने शतरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवळ 3 शतरक्षक ऑल्फील्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. यावेळी स्लाइस केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट रिझनमध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत वेगाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे P1 आणि P2 या दोन्ही मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कान्हाई पाय संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 2 बाद 12 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा संघनायक
आणि येणार बोरपाडा संघाचा संघनायक. आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष येणार बोरपाडा या दोन संघामध्ये. नवीन फलंदाज जितू देवलीकर या खेळपट्टी आलेला आहे आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतो. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुजय पाटील येतोय. मेंढरी पावरच्या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. 12 धावा आपण पाहतोय. अगदी कासवछाप गतीने धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. फक्त 6ची सरासरी 2 षटकात. इथून मात्र काने पाय संघाला धावांचा वेग वाढवावा लागेल जर सन्मानजनक स्कोअरपर्यंत त्यांना पोहोचायचं असेल तर. आज समीर तांगडीने खूपच निराश केलेलं आहे कारण की प्लेअर आहे. जर कान्हाई पाय या संघाचा विचार केला तर मात्र तो आज असफल ठरला होता. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमापार चौकार. सागर फ्लोर ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि त्यालाच संघनायकांनी कंटिन्यू ठेवले. आपण पाहू शकता अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप हेडलं होतं. यावेळी मिसाईल फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज जितू देवलीकर याचा खेळ. हे आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळला होता. इलेव्हेशन प्राप्त करता आला नव्हतं आणि खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाकडून सुरक्षित हातांची झोली पेश केली होती. तीक्ष्ण नजर अखेरच्या क्षणापर्यंत नजर त्यांनी चेंडूवर केंद्रित केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती केली होती. तर तिसरा फलंदाज बाद होऊन फळीमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपळ 16 धावा. प्रिन्स मिळच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आपण पाहतात सायन्स ग्रुप खारबाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय आत्माराम सेठ गुलवी चषक 2022 आयोजन. पुन्हा एकदा या दुसऱ्या रजनीमध्ये टेलिव्हिजन साईटवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. उत्तम डिंडा आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्विंग अँड मिस सुरेख डिलिव्हरी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सागर फुलोरे आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक आदळतंय. याला मात्र प्रॉपर टायमिंग आणि हा आपण पाहू शकता ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय प्रॉपर टायमिंग नाही. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल केलं होतं. फुल सक्सेसफुल वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाशेवर गुल. हे वेगवेगळ्या अँगलने दाखवले जाते कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने. पुलचा फटका. जय कापरोपा ग्रुप वेले यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून अनिकेत मुकादम वेले यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अनिकेत मुकादम आणि जय कापरोपा ग्रुप आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्लाइस केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल थर्मॅमधून सीमा पार चौकार. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या 4 वाढून होती ती आपल्याकडे 26 धावा 26. बिग डॅडी गोवे ग्रुप यांच्याकडून कानाई पायी संघासाठी आणि महेंद्र शेट यांच्यासाठी या टुर्नामेंटसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर विकी आमने यांच्याकडून आमने संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. विकी केने आमने आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. श्रीनाथ पाटील वडकर यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर कुमार पाटील दापोडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या षटकामधील हा शेवटचा चेंडू शेष आहे. मात्र विकेट प्राप्त केला असला तरी एक मागणं षटक आपल्याला पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये एक षटकाने 2 चौकार फलंदाजांनी कुठून काढलेले आहेत. सागर फुलोरे आपण पाहतोय. अजिंक्य मडवी आणि विकास मुकादमी एवन जोडी पायगावची यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ते सध्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत आणि त्यांच्याकडूनही या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच व्हेरी नाईस टुर्नामेंट असं म्हणणं आहे. नक्कीच ऑल मेंबर्स साई स्पोर्ट्स खारगावचे स्पेशली हार्ट ऑफ खारगाव महेंद्र पाटील या साहेबांना बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. या चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र इथे फक्त एकच धाव. सो रजनी महेंद्र पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खारबाव यांच्याकडून या आयोजनासाठी आणि खास करून विद्यमान सरपंच खारबावचे प्रथम नागरिक महेंद्र पाटील साहेबांसाठी आणि संपूर्ण साई स्पोर्ट्स ग्रुप संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. थँक्यू. तर मी इथे तुझे स्वागत करतोय. कामनगावचे उद्योगपती सन्मान्य श्री प्रवीण गुप्ता साहेबांचं खरोखरच खारबाव गावावरती एवढं प्रेम की प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आवर्जून उपस्थित असतात आणि ड्रोन कॅमेरा विशेष करून त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. त्याचा जो सत्कार केला जातोय आमच्या गावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री नंदकुमार गोपीनाथ वतारी यांच्या शुभ हस्ते. टाळ्या झाल्याच पाहिजे या व्यक्तीसाठी. खरोखरच खारबाव गावावरती एवढं प्रेम की कुठलीही स्पर्धा असो, कुठलीही आणि कुठलेही सामाजिक कार्य असो, त्या कार्यामध्ये या प्रवीण गुप्ता साहेबांचं योगदान नसेल असा कार्यक्रम नसेल. आशिष मिटकर पूर्णा आपण यायचं आहे. आशिष मिटकर चला यायचं आहे. आपला जो सर्वजण सन्मान करायचा आहे. दरम्यान खाडीतून टायगर टांगडे अर्थात धर्मेंद्र टांगडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी नंदकुमार वतारी यांना मी विनंती करतोय की पूर्णा गावचे आशिष मिटकर एक उत्कृष्ट क्रिकेटर, एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. क्रिकेटवरती जेवढं प्रेम आहे तेवढं कबड्डीवरती जास्त प्रेम आहे. त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद वतारी सर. तर बोलूया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. दरम्यान खाडीतून टायगर तांगडी या नावाने ओळखले जाणारे धर्मेंद्र तांगडी सरांकडून या स्पर्धेसाठी खास करून या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो महेंद्र पाटील साहेबांसाठी आणि साई स्पोर्ट्स खारबाव कमिटीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद धर्मेंद्र तांगडी सर. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्लाइस केलेल्या चेंडूला 2-2 षटक चेंडूच्या मागे मात्र चेंडू निघून जाईल. दरम्यान मधून सेम आपण चौकार. जोरात बॅट फिरवण्याचा हा फायदा असतोय. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जोरात बॅट फिरवली होती. खरं तर समोर फटका खेळायचा होता, कट करायचा होता किंवा स्केअर ऑफ द विकेट खेळायचा होता. मात्र आपण पाहतोय की स्ट्रक्चरच्या मागे थर्ड रिझर्वमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या चौकारीने धावसंख्येचा आकार धावसंख्या 4 ने वाढून होती ती 31 धावा.
आज कुमार पाटील नक्कीच ऑप्शनमध्ये मालामाल झालेले आहेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपैकी 31 धावे. आपण पाहू शकता औषध ऑफस्टम वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. गोलंदाज सुजय गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅटच्या मधोमध चेंडू हाताळला नाही. इस्ट्रेक्सच्या मागे फाईन लेग चा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवतोय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. आणि एका धावेने कान्हाई पायी संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 32 धावा. नेक्स्ट मॅच येणार बोरपाडा विपक्ष पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणार बोरपाडा संघाने सुपर ओव्हरमध्ये पिंपळगाव संघाला पराभूत केलं होतं. सुपर सामना आपल्याला पहिलाच सामना या चषकामध्ये पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर मात्र पावसाने हजेरी लावली होती. अगदी पावसालाही मोह आवडता आला नव्हता साय स्पोर्ट्स कारभार संघाची स्पर्धा पाहण्याची. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस्टाईम फटका चेंडू खाली स्वतः गोलंदाज कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. हे आपण पाहू शकता उंची थोडीशी जास्त होती चेंडूची आणि परिणामस्वरूप फलंदाजाला फटका जेच करता आला नव्हता, फटका बनवता आला नव्हता. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज चेंडू खाली होता. चांगला झेल त्यांनी समाप्त केलेला आहे स्वतःच्या गोलंदाजीवर. चौथा फलंदाज बाद होऊन फेरीमध्ये परतलेला आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज कान्हाई पायी संघाकडून चंदन देवलीकर होते. प्रवेश देवलीकर यांचे बंधू आहेत आणि चंदन देवलीकर यांचा एक विक्रम मला अजूनही आठवतोय. 3 ते 4 वर्षापूर्वी भद्रावती काले आयोजित स्पर्धेमध्ये भद्रावती काले संघाचं आव्हान पहिल्याच सामन्यामध्ये त्याने त्याच्या खेळीच्या जोरावर संपुष्टात आणलं होतं. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपैकीवर कान्हाई पायी संघाची ती 4 बाद 32 धावा. डबल 3 33 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस, कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती 33 धावा धावपैकीवर पाहायला मिळतात. पाहूया शेवटच्या षटकामध्ये हानेमरच्या षटकामध्ये कान्हाई पायी संघ किती धावा कुठून काढतोय आणि किती धावांचं आव्हान आमने संघाच्या सामने ठेवतोय. मित्रांनो, आज 8 मार्च आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1984 मध्ये न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलर याचा जन्म झाला होता. रॉस टेलरच्या नावे जर बघितलं तर असा एक विक्रम आहे. स्वतःच्या वाढदिवशी त्याने शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे 4च फलंदाज आहेत ज्याने हा कारनामा केलेला आहे. त्यामध्ये टीम इंडियाचे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, न्यूझीलंड संघाचा रॉस टेलर आणि श्रीलंका संघाचा सनथ जयसूर्या या फलंदाजाने हा कारनामा केलेला आहे. तर फिटल सेडल नावाचा एक गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने आपल्या स्वतःच्या वाढदिवशी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. आजच्या दिवशी 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोसने इंजामा मोल ढकलला फ्लाइंग रनआउट केलं होतं. आणि आजच्या दिवशी 2002 मध्ये पाकिस्तानचे मोहम्मद सामी याने लाहोर टेस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये दिलशान तिलकरत्ने याने मिचेल जॉन्सनच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला होता. एक रिस्की धाव पूर्ण करतात फलंदाज. शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचे षटक हाताळतोय गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय भावेश जोशी. चंदन देवलीकर आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळी समोर केलेलं आहे 20 मध्ये आपण पाहतो या एक धाव पूर्ण करतात फलंदाज. महेंद्र पाटील नक्कीच सिनियर 40+ क्रिकेटर बाहुबली ह्या नावाने ओळखले जातात 40+ मध्ये. आणि कालिका माता खारबाव संघाने चांगले प्रदर्शन करून सेमीफायनलमध्ये धडक मारलेले. यावेळी आपण पाहतो या चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय निघून जातोय इस्ट्रक्सीच्या हातामध्ये. सिनियर 40+चा बाहुबली क्रिकेटर आपण पाहतोय. अनेक विक्रम ज्यांच्या नावे आहेत महेंद्र पाटील यांना आपण पाहू शकता. आणि कालिका माता खारबाव संघाने या चषकामध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. यावेळी मिडोकट रिझल्टमध्ये शत्रुक्षक तिथे आहे चांगले शत्रुक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो मात्र चिताच्या चपलाईने दोन्ही फलंदाजांनी धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघतोय कान्हाई पाये विपक्ष आमने या दोन संघामध्ये. आपले लोणार परिसरामधील आमने संघ एक चांगला संघ आहे. या परिसरामध्ये सध्या भन्नाट फॉर्ममध्ये भावले बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये निघून जाईल गॅप मधून सीमा पार वन्स बाउन्सचा चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन आडवे बॅटने हा फटका केलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये फलंदाजाने चंदन याच्यावर कुठल्या प्रकारचं नव्हतं बंधन. हे वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जात आहे चंदन याने हा फटका कशा प्रकारे खेळला होता. चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 40 धाव पूर्णाट. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. समोर खेळायचा होता चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या विकेटचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र चंदन देवळीकर याची केली संपुष्टात. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये श्री कान्हाई पाय या संघाने आपल्या धावफलकावर धावा चौकलेल्या त्या 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते आमने यांच्या सामने. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. ओट भरत वतारी सर. चला पूर्णा संघाचे कर्णधार आणि बोरपाडा संघाचे कर्णधार. हॅलो पूर्णा संघाचे कर्णधार आणि बोरपाडा संघाचे कर्णधार. शैलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य डुंगे, आशिष मिटकर आणि हेमंत भाऊ. आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाणार आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये पावसामुळे व्यत्यय आला होता आणि आज दुसऱ्या फेरीचे सामने आहेत. पूर्णा आणि बोरपाडा या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होणार आहे. तरी सर मी आपल्याला थांबवतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वलपाडा गावचे गोल्डन मॅन उज्ज्वल पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे. आणि उज्ज्वल पाटील गोल्डन मॅन यांचं सायन्स ग्रुप खारबा आयोजित स्वर्गीय आत्माराम शेडवा गुलवी चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम गोल्डन मॅन उज्ज्वल पाटील वलपाडा. आपल्या चषकामध्ये शेअर्स हार्दिक स्वागत आहे. सुभाष धुमाल आपण याच्या नाणेफेक उडवण्यासाठी. नाणेफेकीकडे आपण बोलणार आहोत. नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघ नायक अर्थात येणार बोरपाडा संघाचा संघ नायक जो सुपर ओव्हरमध्ये सुपर परफॉर्मन्स करताना विजय ठरला होता.
आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. शैलेश पाटील त्यानंतर त्यांचे सहकारी उज्ज्वल पाटील यांना आपण पाहू शकता. गोल्डमॅन एका बाजूला साई स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला सरपंच साहेब. साई स्पोर्ट्स कॉल आहे आणि सरपंच साहेब आलेले आहे. मात्र येणार बोरपाडा संघाच्या संघाने नाणेफेक जिंकले तर सर्व मान्यवर विनंती की आपली व्यायपीठाचे सवार व्हायचे. येणार बोरपाडा संघाने एक नाणेफेक आपण जिंकले आहे. जास्त काय नक्कीच आपला टाइम घेणार नाही. येणार बोरपाडा संघाने नक्कीच पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये सुपर परफॉर्मन्स करून जिंकला होता. पिंपळकर संघाचा आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. आत्मविश्वास आपला वाढलेला असणार आहे. आता मात्र समोर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा हा संघ आहे. तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना संघाला पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण किती सामने रोखण्यास कराल? 4 षटकांचा सामना असणार आहे आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विश्वास, बंटी, विवेक आणि मी सुद्धा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. स्पोर्ट्स पुन्हा संघाने एक नाणेफेक आपण सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय नाही असा क्षेत्ररक्षण केलं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेले आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण किती धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल? 50+ आणि 50+ पूर्ण करण्यासाठी असे कोणते फलंदाज हुकुमी असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? करण पाटील, प्रणय चौधरी, प्रतीक मिटकर आणि आकाश पाटील. आणि तर पूर्ण विपक्ष बोरपाडा एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो नाणेफेक झालेले नाणेफेक जिंकले ती येणार बोरपाडा संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले. बॅक टू कॉमेंट बॉक्स सिद्दीक बाबे सर. धन्यवाद शोभा धुमाल. धन्यवाद शोभा धुमाल. खेल की शुरुआत होने जा रही है. 45-42 का लक्ष्य रखा है. पहली गेंद के साथ इस मर्तबा पुल करना चाहते थे, विकेटों के ऊपर से चली गई गेंद विकेट कीपर के पास. आमने के सामने जो लक्ष्य है वो है 42 रनों का. कानाई पाये ने रखा है. आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं लेट आत्माराम गुलवी चषक 2022. भिवंडी तालुका में जिस गांव का है भाव वह है खारबाव. बोल्ड अराउंड द लेग्स. डंडा गया सैर करने. क्या गेंद थी वहां पर. जीतू देवलीकर की स्टंप्स को उखाड़ ले गई. पहला झटका लगता हुआ प्ले डाउन हो गए. आ बैल मुझे मार, आ बॉल मुझे मार. आमने के बैट्समैन सागर फुलोरे शून्य का चश्मा पहन के लौटते हुए. नए बैट्समैन अरुण का साथ निभाने के लिए, अरुण चोरगे का साथ निभाने के लिए ये गोल्डन मैन को आप देख रहे हैं. पूर्णा और बोरपाड़ा की कैप्टन आपको बॉल चूज करना है. इसके बाद मुकाबला पूर्णा और बोरपाड़ा के बीच में. बोरपाड़ा ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए प्रशांत चोरगे 1 डाउन पोजीशन पे आए हैं. खेल की शुरुआत होती हुई जीतू देवलीकर. ओह क्या गेंद थी. एक्स्ट्रा पेस और एक्स्ट्रा बाउंस रहा था वहां पे. राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद. कट करने की कोशिश.
इस मर्तबा खेलने की कोशिश, एक रन पूरा करते हुए बैट्समैन। लेग बाय से खाता खुलता हुआ हमने का, एक रन एक विकेट। जीतू देवलीकर, पहला मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, 5 ओवर में 42 का लक्ष्य। फिर पटकी हुई गेंद, बाउंसर, वाइड घोषित अंपायर ने किया, ज़्यादा ऊंची चली गई थी, बैट्समैन के रीच के ऊपर थी। 1 फॉर दी ओवर का भी अंपायर इशारा करते हुए एक बाउंसर अब कर चुके हैं। 2 रन 1 विकेट। अंपायर का जो निर्णय रहेगा वो अंतिम रहेगा। नो आर्गुमेंट्स विद अंपायर्स। जीतू देवलीकर राइट आर्म ओवर द स्टंप आते हुए, इस मर्तबा सामने खेला है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट गिरता हुआ आमने का। आमने के बैट्समैन ने खेल दिया सामने और चले गए डगआउट। इस वक्त आमने का सामना चलता हुआ कानाई पाए से, और 2 रन पे 2 विकेटें गिरी है। हालांकि लक्ष्य ज़्यादा नहीं है। अगला मुकाबला बोरपाड़ा वन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट, इनवाइट पूर्णा बैट फर्स्ट। जीतू देवलीकर सामना करेंगे बैट्समैन। फिर राइजिंग गेंद, क्या बॉलिंग हो रही है, कंधे के जोर से गेंदों को उठा रहे हैं। ये देखिए बैट्समैन को कहती हुई दिसला गबाई दिसला, लेकिन कहाँ गेंद दिखी थी बैट्समैन को। 1 ओवर की समाप्ति, 2 रन 2 विकेट। थँक्यू सिद्दीक बाबे सर. इथं येतो स्वागताने सन्मान केला जातोय. मी गणेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भिवंडीचे गोल्डन मॅन आणि वलगावचे प्रसिद्ध उद्योगपती उज्ज्वल पाटील यांच्या जोडी स्वागताने सन्मान करायचा आहे. खरोखर डायसिंग पर्सनॅलिटी आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. उज्ज्वल पाटील यांच्या जोडी स्वागताने सन्मान केला जातोय. भिवंडीचे गोल्डन मॅन अशी त्यांची ख्याती आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरत वतारे सर. गोल्ड मॅन आपण उज्ज्वल पाटील यांना पाहतोय. 1 ओवर की समाप्ति, रन बने 2 विकेटें गिरी है, 2 यहाँ से ओवर बचे, 4 रन चाहिए, 40। आमने का सामना चलता हुआ कानाई पाए से। बेचाळीस धावांचं लक्ष्य आहे आणि सरासरीचा विचार केला तर 10.50 सरासरी आहे. 1 ओवर में केवल 2 रन बने. समय में कॉपरेट करे कानाई, अथवा आपको पेनलाइज किया जाएगा. कानाई पाए अभिजीत इस मर्तबा अरे बल्ले से गेंद को खेलते हुए गैप में बहुत ही खूबसूरत शॉट, 6 रन नाप तोल के मारा हुआ सिक्सर. फ्रंट फुट पे आके ऑफिस रिस्ट गेंद को खेला था. कैलकुलेटेड 6, नाप तोल के मारा हुआ सिक्सर.
6 रन से स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 8 रन 2 विकेट, 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अच्छा ड्राइव, बॉलर बैक ड्राइव, लेकिन मिड ऑफ पे मिसफील्ड। समीर तांगड़ी थे, सफाई से पकड़ नहीं पाए। एक गेंद मिड विकेट के ऊपर जाती हुई 4 रन। ये देखिए बेहतरीन स्ट्रोक, सुई चीट किया था इनफील्ड के ऊपर से कवर बाउंड्री पर 4 रन। चौके की मदद से स्कोर 13 पे पहुंचा है। गेंदबाजी कर रहे अभिजीत, सामना करेंगे बैट्समैन प्रशांत। फिर समीर के पास गेंद, फिर गेंद को सफाई से नहीं पकड़ पाए। इसे कहते हैं घर के उजाले में ना दिखाई देना। चौदह रन 2 विकेट। इस ओवर में दूसरी मर्तबा समीर तांगड़ी ने मिसफील्ड किया है। प्रशांत मात्रे पाये, उपसरपंच आणि प्रवेश देवलीकर, उद्योगपती पाये, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या। आपण प्रेक्षकामध्ये कुठे आहात, आपण व्यासपीठावर येऊन बसा। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। 14 रन 2 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं अभिजीत। ये देखिए बल्ले की जड़ से गेंद लगी है, शॉर्ट मिड विकेट पे गई है, 1 रन बनता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पे, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। दूसरा ओवर चल रहा है और 42 के लक्ष्य का पीछा कर रही है आमने, और आमने के सामने इस वक्त है कान्हा स्पोर्ट्स पाए। मजबूत सामना चलता हुआ। निकल के मारा है, कवर ड्राइव हवा में जरूर है, थोड़ा मिसटाइम स्ट्रोक था और अंपायर चले बाबू पाटिल तीसरे अंपायर के पास। और देखना है कि तीसरे अंपायर बल्ला बहुत दूर से स्लाइड करते हुए आए। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में नट आउट सबसे ज्यादा रन आउट हुए श्रीलंका के मारवान अटापट्टू 41 मरतबा, उसके बाद पाकिस्तान के इंजमामुल हक 40 मरतबा। नक्कीच सिद्दीक भाई सर, आपण इंजामाउल उलगच्या नावाचा उल्लेख केला नाही। मित्रांनो आज 8 मार्च आजच्या दिवशी 1992च्या विश्वचषकामध्ये जंटू रोड्सने फ्लाइंग रनआउट त्याला केलं होतं। बिल्कुल, लेकिन उसके बाद बारिश गिरी, पाकिस्तान को 1 पॉइंट मिला और वहां से पाकिस्तान ने तो वर्ल्ड कप ही जीता। हालांकि मैच होता तो एक तरफा मुकाबला, पाकिस्तान साउथ अफ्रीका से हार जाती। और ये वही वर्ल्ड कप है जहां पर साउथ अफ्रीका के ऊपर 22 साल की जो बैंड लगा था वो हटा दिया गया था। खेल की शुरुआत होती भी इस मरतबा ड्राइव के आउटफील्ड में बहुत तेज स्ट्रोक है, कारपेट के जरिए पहुंचा, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 2 विकेट, 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए
पल्लू शॉट खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, 4 रनों के लिए स्कूप किया बैट्समैन ने। नक्कीच पल्लू शॉट आपल्याला पाहायला मिळतो आणि पल्लू शॉटवरून मला आठवतोय आजचा तो दिवस आहे, कारण 8 मार्च 2015चा तो दिवस, 2015चा विश्वचषक आणि आजच्या दिवशी पल्लू शॉट आणणारा फलंदाज Thank you. दिलशन तिलकरत्ने कुणाला याने वतारी, सलग नयनतारे. 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा हार्दिक विक्रम स्वागत केला होता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध. क्या मनीष शॉट पाटील खेला आपल्या है। देखील हार्दिक स्वागत आहे. मनीष पाटील आपल्या देखील हार्दिक एक स्वागत और आहे. रिवर्स शॉट, 4 रन। आपने ने लगभग गेंदबाजी को अब तोड़ मरोड़ के रख दिया है बैट्समैन प्रशांत चोरगे ने। नक्कीच आमनेला आता लक्ष दिसतोय आपल्या सामने, काय फलंदाजी केली जाते हे आपण पाहू शकता. पलटी शॉटही चांगले खेळले जातात आणि सरळ बॅटने हे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. यस, मिचेल जॉनसन को दिलशान ने 6 चौके लगाए थे। शुभा धुमाल वो डायरेक्ट थ्रो रन आउट। शुभा धुमाल कमेंट्री में रहते हैं तो एक अलग मज़ा आता है, कुछ वो अलग तरह के रिकॉर्ड कहते हैं, कुछ मैं कहता हूँ, तो कमेंट्री का एक मज़ा अलग ही हो जाता है। धन्यवाद धुमाल। तीसरा विकेट गिरता हुआ 26-3। हाँ अल्पेश गायकवाड़, आप रहते मज़ा आता है, लेकिन आप रिकॉर्ड बोलते नहीं है, लिखते हैं। 14 चेंडू शेष आहेत आणि 14 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन पाहू शकता. आता समीर तांगडे थोडा टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हे दडपण पाहायला मिळू शकते. दोन्ही हात मात्र आता कंबरेवर त्याने दिलेले आहेत. बहुत फाइटर क्रिकेटर है समीर तांगड़ी। सिटी क्रिकेट में पहले सिटी इमर्जिंग में आए, उसके बाद सिटी क्रिकेट भी खेला। 26 रन 3 विकेट। धावसंख्या 26. 14 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे आमने संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आमने विपक्ष पाय हा सामना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट कट गया है, प्लीज कंट्रोल रूम चालू करें। ओ ये क्या कर दिया, बहुत ऊंचा बाउंसर, वाइट। 1+1 2 रन स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 3 विकेट। जितू देवलीकरला पाहिल्यानंतर एखाद्या वेस्ट इंडिज गोलंदाजीचे आठवण ताजे होते. हे आपण पाहू शकता. सिद्दीक बाबे सर उंचप्रवर गोलंदाज पाहायला मिळतोय. यस, काली आंधी चली थी 1980 के बाद। जुएल गार्नर, एंडी रॉबर्ट्स, मालकम मार्शल, होल्डिंग। बल्ले पे गेंदें कम आती थी और हाथ से बल्ले ज्यादा गिरते थे। बढ़िया वापसी, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे वहां पर बैट्समैन के। रूम बना के खेलना चाहते थे। जब आपको रूम नहीं मिलता है तो आप धूम नहीं मचा पाते हैं। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। पैरों में हलचल नहीं थी। अच्छी वापसी, फिर से ब्लाइंड स्विंग किया, गेंद समीर के पास पहुंची, डिपिच गली में 1 रन लेग बाई का। मुकाबला धीरे धीरे फंसता जा रहा है, हालांकि स्थिति आमने की मजबूत है। मात्र चांगली वापसी 2 चौकारानंतर जितू देवलीकर ने केलेली आहे. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 29. 6 चेंडूचा 5 षटकांचा सामना आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 3 षटकांची समाप्ती हे आपण पाहू शकता. इक्वेशन 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे.
सिद्दीक बापे सर, आज 8 मार्च आज 1984 मध्ये न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलर याचा जन्म झाला होता. आणि रॉस टेलर असा एक फलंदाज ज्याने पदार्पणातच शतक झळकवण्याचा विक्रम केला होता आणि टेस्ट क्रिकेटमधील त्याचा हाय स्कोर 290 आहे. आणि असा फलंदाज ज्याने आपल्या वाढदिवशी वन डे ज्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. तर मित्रांनो, आज 8 मार्च आणि आजच्या दिवशी 2002 मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सॅमी याने लाहोर टेस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेच्या दिलशान तिलकरत्ने याने मिचेल जॉन्सनच्या 6व्या षटकामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 7 चौका ठोकण्याचा विक्रम केला होता. यहाँ पर 12 गेंदे और 13 रन. हालांकि शुभा धुमाल पहले कह चुके थे कि 6 गेंदों में 13. क्या करे, दिन में 3 रात में 3 कमाएंगे तो हाल यही रहेगा. डे एंड नाइट जॉब कर रहे हैं, भिवंडी तालुका क्रिकेट की खिदमत कर रहे हैं. स्टेमिना के मामले में वाकई में बहुत बड़े कमेंटेटर हैं. 12 गेंदे 13 रन. समय सिर्फ 8 मिनट का रह गया है. इस मर्तबा स्विच हिट किया है, 1 रन बनता हुआ. ग्यारह गेंदे 12 रन. मुकाबला अभी भी चलता हुआ. बाएं हाथ के बैट्समैन इस वक्त अरविंद केने खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर. पीछे खिलाड़ी आउट हो गए अरविंद केने. अब मैच धीरे धीरे फंसता जा रहा है. 10 गेंदों में जीतने के लिए जो रन है वो है 12. 10-12 का इक्वेशन. अगदी बरोबर. 10 चेंडूंनी अजूनही 12 धावांचा आहे आवश्यकता आहे. आपण पाहू शकता, फटका खेळल्यानंतर डोकं स्थिर नव्हतं, डोकं आकाशामध्ये आणि चेंडू आकाशामध्ये. असे फटके खेळण्यासाठी तुमचं डोकं स्थिर असणं खूप आवश्यक असतं. कल बारिश हुई, आज फॉग गिर रहा है. पल पल करवट बदलता हुआ मौसम. 30 रन 4 विकेट. 10 गेंदों में 12 रन चाहिए. कट टू कट मैच चलता हुआ. यहाँ पर समीर तांगड़ी चाहेंगे 1-2 विकेट और मिल जाते हैं तो मैच पे गिरफ्त हो सकती है. स्वयं कमर पे हाथ दे के एक्स्ट्रा कवर में खड़े हैं. दीपक मडवी हमारे बीच आ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. स्वयंभू पायगांव को आज रात में खेलना है. स्वयंभू पायगाव संघालाही आज आपण पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. बेचाळीस धावांचं लक्ष्य हे आपण पाहू शकता. इक्वेशन 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. आमने विपक्ष श्री कान्हाई पाये या 2 संघांमधील सामना. समय के लिए अब वन किया जा रहा है अथवा आपको पेनलाइज किया जाएगा. इस मरतबा टॉपिच, क्या बढ़िया कैच पकड़ा है.
देखना है कि ये कैच है या मैच है। व्हाट अ कैच। ये देखिए, सर के ऊपर से हुक खेलने की कोशिश, बढ़िया कैच। कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल है ना, एलिवेशन नहीं था, नजरें हट गई और विकेट चली गई। 9 गेंदे 12 रन। समीर तांगड़ी ने नया जोश भर दिया वहां पर। बहरहाल मैच कोई भी जीते, मैच बहुत अच्छा हो रहा है। 9 गेंदे 12 रन। हैट्रिक पे आ गए गेंदबाज आकाश। समय में दोनों टीमें कोऑपरेट करें प्लीज। बारह बजे ये मैच खत्म होगा, उसके बाद 4 बजे 4 मैच बचे हैं। सांदाना गीली रात। हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है। पहले बाउंस पर गेंद पहुंची है डीप स्क्वायर लेग पर, 1 रन बनता हुआ। ये देखिए ओवर थ्रो, 2 रन बने, तीसरे के लिए पलट चुके। गेंदबाज के समझ में ही नहीं आ रहा है कि क्या करना चाहिए। ब्रेक दी बेस के बाद ये मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है। जहां पे 1 रन था वहां 3 रन आए। अगदी बरोबर, टर्निंग पॉईंट मोमेंट हा कदाचित असू शकेल। दरम्यान एनआर बोरपाड्याचे आणि आर डी टिपल ओवलीचे बंटी शेलके आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीडायच द्या। आपले या स्पर्धेमध्ये शेअर्स हार्दिक स्वागत आहे। बंटी शिल्के हमारे बीच में, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको मंच पे आना है। RD 440 का जो जमाना चल रहा है सिटी क्रिकेट में, उसके पीछे बंटी शिल्के का खड़ा रहना है। इक्वेशन क्या है? 8 गेंदे 9 रन। ये मैच काफी लंबा खींचा जा रहा है। गेंदबाजी कर रहे आकाश, हालांकि 2 विकेटें इस ओवर में ले चुके हैं। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी नीचे, एक और विकेट। क्या मैच हो रहा है, एक तुम्हारी एक हमारी। अगदी बरोबर आहे, एक तुम्हारे एक हमारे आपल्याला पाहायला मिळतोय। कुठलाच संघ इथे हार मानायला तयार नाही, जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय। 7 गेंदे और 9 रन। मुकाबले में अभी काफी जान है और विकेट गिरी है 6। विकेटों का जो डिपार्चर है हमने के लिए महंगा पड़ता हुआ। हे आपण पाहू शकता गोल्डन मॅन पाटील आपल्याला पाहायला मिळतात। वलपाडा गावचे उद्योगपती। आणि हे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय। नए बैट्समैन विजय केने आए टीम को जीत दिलाने के लिए। आकाश बढ़िया गेंद, ज्यादा कटी वाइड। 7 गेंदे 8 रन। विजय केने नॉन स्ट्राइक पर हैं, जबकि स्ट्राइक ले रहे हैं बैट्समैन किरण दलवी। किरण दलवी 6 विकेटें गिरी है, 1-2 विकेट और दबाव बढ़ा देंगी। इक्वेशन इतना मुश्किल नहीं है।
7-8, लेकिन इस तरह के इक्वेशन में ही बैट्समैन फंस जाते हैं। बड़े शॉट के लिए जाए, सिंगल डबल खेले, सोचते सोचते मैच निकल जाता है। अच्छी गेंद बीट किया वहां पर। 1 ओवर, रन चाहिए 8। व्हाट अ मैच। 3 मिनट का समय रह गया है। कान्हाई स्पोर्ट्स पाए। सहा चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हे कैलासशी मारुती हरी पाटील खेळाडू कक्ष आपण पाहू शकता. सौजन्य किशोर तून हे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते. वरदान, त्यानंतर सायन्स ग्रुप स्वर्गीय आत्माराम शेठ गुलवी चषक 2022 VIP डाईज आपण हे माननीय श्री प्रफुल्ल गोविंद पाटील स्टँड वसई विरार पूर्णपणे पॅक आपण पाहतोय. त्यानंतर हे आपण पाहू शकता जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जगन शेठ पाटील व सुनील शेठ फुलोरे स्टँड हे आपण पाहतोय. हाही स्टँड पूर्णपणे प्रेक्षकांनी खचाखच भरलेला आहे. त्यानंतर हे प्रेक्षक आपण पाहू शकता अगदी रॅलिंगच्या लगत हे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. रॅलिंगचा आधार घेऊन या स्पर्धेचा सामन्याचा आनंद लुटत आहेत. माननीय श्री सुरेश बालेमामा म्हात्रे स्टँड हे आपण पाहू शकता. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मानकुली विपक्ष ठाकूरपाडा या संघाचा जो सामना झाला होता त्या सामन्याची आठवण होते. हितेश या युवा गोलंदाजाने त्या 8 धावा डिफेंड केल्या होत्या आणि इथे मात्र तसाच काही कारनामा इथे करावे लागेल येणाऱ्या गोलंदाजाला. 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 8. आमने संघाची पडले आता मात्र पाये संघाची गाठ. वैदान देवलीकर आए। देखना है वैदान अपने टीम को क्या देते हैं, दान में जीत या हार। 6 गेंदे 8 रन। सामना कर रहे हैं बैट्समैन विजय केने। विजय के लिए 8 रन चाहिए। वैदान विजय केने के लिए। वैदान देवलीकर विजय केने के लिए। ओ बढ़िया गेंद, लेग कटर, बीट किया बैट्समैन को। क्या गेंद थी, जबरदस्त गेंद। 5 गेंदे 8 रन। अंदर आई थी गेंद टिप्पा खाने के बाद। ये देखिए डगआउट में इस वक्त थोड़ी सी हलचल बढ़ गई है, टेंसफुल। गॉन, बड़ी विकेट। येस, प्राइज विकेट आपण पाहतो. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघामध्ये हर्ष आहे. आपण पाहू शकता जल्लोष, खुन्नस जणू काही आपण पाहतोय. चंदन याच्या खुन्नसवर कुठल्या प्रकारचं नाही बंधन. आउट कटर ये गेंद थी, पिछली इन कटर थी। बल्ले का किस लेकर विकेट कीपर के पास, ये देखिए आगे रखा था और मोमेंट रहा था वहां पर। अब गेंदे बची है 4, रन चाहिए 8। ये पहली गेंद जो कट के अंदर की जानी भाई थी और ये दूसरी गेंद। इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट प्रिंस मूवीज ऑनलाइन मैन प्रथमेश पाटील कर रहे हैं। हे आपण पाहू शकता हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. त्यानंतर बुम बुम मोनिश तरी यांनाही दाखवलं जात आहे. 40+ कुमार पाटील जे आज ऑप्शनमध्ये मालामाल झालेले आहेत आणि तब्बल 44,000ची त्यांना बोली लागलेली आहे.
हा कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1-4 वाढलेला आहे. वो ऐसे समय में बीमर गेंद कर बैठे हैं, आना चलती भी रन आउट. विकेट कितने गिरे? विकेट 8 गिर चुके हैं और बीमर गेंद है, 2 रन हो रहे हैं. अब 3 गेंदों में कितने, 4 गेंदों में कितने चाहिए? 6 रन, लेकिन विकेट सिर्फ 2 हाथ में. रंगत निर्माण होते, रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते आणि कदाचित सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. सिद्दीक बाबी तुम्ही तर म्हणूच नका. ठीक है, कट टू कट मुकाबला है, लेकिन एक बात सुनिए, मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. ऋषभ काटे सूरज पाटील यांना दाखवलं जात आहे. इनकी भी बारी आएगी. ये 2 खिलाड़ी बहुत खास हैं. एक गेंदबाजी की धार है तो दूसरी बल्लेबाजी की तलवार. भूषण पाटील चमकता हुआ चेहरा व्हीआयपी टाईजवर आपण पाहतोय. देखना है, अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है. पराग वतारी रन मशीन खारबा आपल्याला पाहायला मिळते बढ़िया बल्लेबाजी की थी पराग वतारी ने. आणि हे आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर श्री मौसम सेठ पाटील यांच्याकडून ही मालिकावीराची आकर्षक बाईक आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे. वेलकम विक्रमजी इताडकर, आपले हार्दिक स्वागत आहे. इस मरतबा ड्राइव किया है नीची बैकलिप से और आउट. अंपायर की उंगली आसमान में, 9वां विकेट. ये क्या हो रहा है? अब यहां से कितनी गेंदें बची है अल्पेश? 3-5, लेकिन लास्ट विकेट. बढ़िया निर्णय अंपायर का. 3 गेंदें और 5 रन, लेकिन अब एक टीम तो किनारे पे डूबी जाएंगी और किनारे पे डूबने का गम जो रहता है वो बहुत भारी रहता है. अगदी बरोबर. किनाऱ्यावर तर कोणी नक्कीच इथे मात्र बुडायला तयार नसेल. दरम्यान आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये आमच्याशी जॉईंट होतात व्हॉइस ऑफ पूर्णा आमचे सकल समालोचक विकी टावरे, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अच्छी कमेंट्री करते हैं विकी टावरे, आपका हार्दिक स्वागत है. 3 गेंदे 5 रन. मोनिस बैठ गए उस बाइक पे. नहीं, बाइक पे साइकिल पे बैठे, बाइक पे बैठना चाहिए. नहीं, साइकिल पे बैठे हैं तो फिर साइकिल पे रहम करना चाहिए उन्हें. बहुत ही मजबूत काटी के, लेकिन साइकिल भी हमने रेसर रखी है. मोनिस के वजन से नहीं दबी है तो किसी के वजन से क्या दबेंगी. 3 गेंदे 5 रन, आखिरी विकेट. बढ़िया गेंद, 2-5 का इक्वेशन. बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त साहिल दलवी. देखना है कि साहिल दलवी अपनी टीम को किनारे लगाते हैं. क्या बात आहे. हे आपण प्रवेश देवलीकरांना आपण पाहू शकता. पूर्णपणे संघ तर 4 झालेले आहे, मात्र खेळाडू कक्ष पूर्णपणे 4 इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि वेलकम वेलकम प्रवेश देवलीकर जो इस वक्त डगआउट में है. 2-5. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की आमने सहज सामने जाईल, पाये संघाला सहज विजय संपादन करेल, मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. देखिए, भले से समीर तांगड़ी ने फील्डिंग तो अच्छी नहीं की, लेकिन टीम को बहुत अच्छा पकड़ के चले. 2-5, मैच खत्म नहीं हुआ है. शुभा धुमाल, अच्छा ड्राइव, 1 रन बना और 2 रन तीसरे अंपायर की मदद. तिसऱ्या पंचांची मदत इथे मैदानी पंचाने घेतलेली आहे. देखना है, थोड़ा सा स्लॉपी वर्क रहा था वहां पर.
थ्रो पहुंचा, अंपायर का अभी निर्णय नहीं आया है। किनारे पे डूबने का मंजर कैद होता हुआ और देखना है कि तीसरे अंपायर अजीम अब्दुल्ले काफी गहरी नजर से देख रहे हैं। येस इसके साथ ही आउट, मैच को जीत लिया है कानाई पाए ने। येस अभिनंदन अभिनंदन प्रवेश देवलीकर, चंदन देवलीकर, समीर तांगडे, ऑल प्लेयर्स अँड हार्ड लक अमने स्पोर्ट्स. एक रोमहर्षक रंगतदार विजय या संपादन केलेला आहे कानाई पाय या संघाने. हार्ड लक अमने. विद्यमान सदस्य पूर्ण विक्रांत इताडकर साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझोर या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून एका भव्य दिव्य स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळालं होतं. तर सामनावीर पुरस्काराकडे आपण बोलूया आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी केली आहे झकास